I never received 25 lakhs check during that period, 94, 95. Go, the total amount I got it is 1983 भारताने इतिहास घडवला होता. कपिल देव यांच्या कप्तानीत इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आणि ओव्हरनाईट एक क्रिकेटर संपूर्ण देशाचा हिरो बनला. लोक त्यांना देवासारखं मानू लागले. मुलं त्यांच्यासारखं बनायचं स्वप्न पाहू लागली. पण 17 वर्षानंतर त्याच लेजंडवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले. सीबीआय चौकशी, इन्कम टॅक्स रेड, सिक्रेट डायरीज, हिडन कॅमेरा स्टिंग आणि करोडोंच्या व्यवहारांच्या चर्चा. सगळ्याची सुरुवात झाली 1987 वर्ल्ड कपपासून. इंग्लंडचा ग्राहम गूच सतत एकाच दिशेला स्वीप शॉट मारत होता. पण आश्चर्य म्हणजे त्या बाजूला फिल्डर लावला गेला नाही. मॅच संपल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा गूच स्वतः म्हणाला, मलाही समजलं नाही, तिकडे फिल्डर का नव्हता? फॅन्स शॉक झाले. पण काही दिवसांनी हा विषय शांत झाला. मात्र 1991 मध्ये इंडिया विरुद्ध पाकिस्तान मॅच दरम्यान पुन्हा संशय निर्माण झाला. इंडिया जिंकण्याच्या जवळ होती, पण अचानक कपिल देव आणि अझरुद्दीन झिरो वर आऊट झाले. संध्याकाळची वेळ, लाईट खूप कमी झाली होती. रूल्सनुसार इंडिया मॅच थांबवू शकत होती आणि रिवाइज्ड कॅल्क्युलेशनमध्ये जिंकू शकत होती. मनोज प्रभाकर आणि संजय मंजरेकर वॉक ऑफ करण्याच्या बाजूने होते. पण टीमला आदेश मिळाला, खेळ सुरू ठेवा, आणि इंडिया फक्त 4 रन्सने हरली. यानंतर आणखी एक गोष्ट लोकांच्या लक्षात आली. कपिल देव अचानक BMW मध्ये दिसू लागले. त्या काळात BMW म्हणजे अफाट श्रीमंती. जेव्हा पत्रकारांनी विचारलं की ही कार कुणी दिली, तेव्हा उत्तर मिळालं, एका मॉडेलिंग असाइनमेंटमुळे गिफ्ट मिळाली. पण त्या मॉडेलिंग असाइनमेंटचा कोणताही पुरावा कधीच सापडला नाही. याच दरम्यान टीम मॅनेजर अजित वाढेकर यांना संशय येऊ लागला. त्यांनी टीम इंडियाचे फोन टॅप करायला सुरुवात केली, कारण त्यांना वाटत होतं टीममध्ये काहीतरी चुकीचं सुरू आहे. पण डायरेक्ट प्रूफ अजूनही कुणाकडे नव्हता. आणि मग 1997 मध्ये मनोज प्रभाकर यांनी एक मोठा खुलासा केला. त्यांनी दावा केला, एका सिनियर इंडियन क्रिकेटरने मला पाकिस्तान विरुद्ध खराब खेळण्यासाठी 25 लाख ऑफर केले होते. संपूर्ण देश हादरला. मीडियामध्ये फक्त एकच प्रश्न विचारला जात होता, तो प्लेयर कोण होता? सीबीआय चौकशी सुरू झाली आणि शेवटी मनोज प्रभाकर यांनी नाव घेतलं. तो माणूस कपिल देव होता. यानंतर तेहलकाने सिक्रेट स्टिंग ऑपरेशन सुरू केला. हिडन कॅमेरा घेऊन अनेक लोकांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड केले गेले. काही लोकांनी दावा केला ऑफर कपिल देव यांनीच दिलं होतं, तर काहींनी म्हटलं त्यांना पॉवरफुल लोकांचा सपोर्ट होता. देशभर संताप उसळला. स्कूल बुक्समधून कपिल देववरचे चॅप्टर्स हटवले गेले. फॅन्सचा विश्वास तुटू लागला. यानंतर सीबीआय, इन्कम टॅक्स आणि पोलीस यांनी मोठ्या प्रमाणात रेड्स केल्या. डायरीज सापडल्या, प्रॉपर्टी डॉक्युमेंट सापडले, सस्पिशियस डील्स समोर आले. पण एकही डायरेक्ट प्रूफ मिळाला नाही. ना मॅच फिक्सिंगचा ठोस एव्हिडन्स, ना पैसे घेतानाचा पुरावा. 2000 मध्ये सीबीआयने फायनल रिपोर्ट दिली. काही प्लेयर्स दोषी ठरले, पण कपिल देव, त्यांना क्लीन चिट मिळाली. आजही हा प्रश्न कायम आहे. भारताचा वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन खरंच निर्दोष होता, की सत्य कधीच बाहेर आलं नाही? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.